पिक्चर थांबा रे. ओके, तर नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहेत तुम्ही सगळे? तर मंडळी, आजचा जो ब्लॉग होणार आहे, आज आपण जातोय धुरंधर मूवी बघायला. धुरंधर 2 सॉरी. आता आपण निघूयात, 12:30चा शो आहे आपला. मागच्या वेळेस तर भाई इतका टाइम गेला होता ना पिक्चर बघायला, लय भयानक. चला आता जाऊन येऊ. सरका सरका, उशीर आला पिक्चरला, सरका. चला लवकर. गेरा हुआ गेरा हुआ गेरा. मंडळी, फायनली मी आलो आता अभिरुच मॉलला आणि धुरंधर 2 बघायचं आता. भाई जसा रिलीज झाला तेव्हापासून तिकीट भेटत नाही आहे, नुसतं सोल्ड आउट. आणि तिकीटचे प्राइजेस पण 500 ते 600 साध्या थिएटरमध्ये. मागच्या टाइमला पण आपण असंच ड्रेस वेअर केला होता, यावेळेस पण आपण हाच एक कोइन्सिडेंटली टाईप म्हणू शकतो आपण. मागच्या वेळेचा जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला समजेल की माझी वाट लागली होती असं थांबून म्हणजे इतका लॉंग आणि लेंथी मूवी होता. आणि आता मला वाटतंय इथं पण तसंच पराक्रम चालू होणार आहे. पण माहिती आहे यार, शेवटी मला पिक्चर बघायचा आहे. आता लेट झाले, चला पिक्चर थांबा रे. An hour later. फुलया बाबा. फुल गर्दी आहे. भाई स्टोरी टेलिंग एक नंबर आहे यार. म्हणजे असं वाटलं नव्हतं, म्हणजे असं वाटलं की थोडंसं त्याच्या पुढे आहे, पण जसं थिंकिंग करतो आपण असं स्टोरी राहील पण वेगळं आहे. आत्ता इंटरव्हल झालाय. पार्ट 1 पार्ट 2 मला वाटलं पुन्हा नंतर ती किंग जसे जसे चॅप्टर येत होते असं वाटलं बाबा चला आता इंटरव्हल येईल, नंतर इंटरव्हल येईल. फायनली आता इंटरव्हल आलं आहे. आणि भाई साहेब एवढी भारी स्टोरी टेलिंग आहे. म्हणजे असं वाटत होतं की नाही यार, म्हणजे जसं माझ्या थिंकिंगनुसार मला वाटलं की बाबा नाही पुढं असं असं स्टोरीमध्ये राहील, पण सगळं त्याच्या व्यतिरिक्त वेगळंच आहे. सगळं चेंजमेंट आहे. जसं तुम्ही थिंक करता तसं काहीच नाही आहे. आणि भाई लय भारी स्टोरी टेलिंग दाखवली, म्हणजे एक अनएक्सपेक्टेड दाखवले खरं. आणि एनगेजिंग आहे. वो एक हिंदुस्तानी एजेंट है. धुरंधर 1 पेक्षा मला धुरंधर 2 आवडला. 1 म्हणजे थोडंसं जरा असं लेंथी वाटलं, मला जास्तच वाटलं. 2 पण लेंथीच आहे, पण इतकं असं एनगेजिंग पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये की त्याच्यामुळं तुम्हाला असं वाटत नाही की बाबा पिक्चर खूप लेंथी व्हायला. हां, थोडंसं जरा चॅप्टर्स जेव्हा चेंज व्हायला लागतात त्या टाईमला असं थोडंसं वाटतं की इंटरव्ह्यू कधी येईल. पण एंडला जेव्हा संपायला लागतो त्या टाईमला असं वाटतं की थोडंसं लवकर संपलं. पण भारी आहे यार, म्हणजे स्टोरी लाईन्स एकदम भारी आहे, सिक्वेन्स एकदम मस्त टाकलेले आहेत. जसं तुम्ही विचार करता की बाबा, म्हणजे जसं धुरंधर 1 आला त्याच्यानंतर असे भरपूर थिअरीज निघाले की नाही रणवीर सिंग असं नाही, रेहमान डेकेत असेल किंवा काय जे पण काही थिअरीज आहेत ना, हे सगळे फेल निघतात. कारण मूवीचा सिक्वेन्स एक वेगळाच आहे. आणि आता धुरंधर 3 पण येणार आहे. आणि डेट काय होती की डेट रिलीज दाखवली पण माझं लक्ष केलं नाही. धुरंधर 3 पण यायला आहे. मग आता आपण निघूयात. अब हम निकलेंगे, चलो. Later that same evening. तर मंडळी, आता मी निघतोय डायरेक्ट घरी म्हणजे आपलं धाराशिवला. कारण आता जस्ट न्यूली नियरेस्ट लवकरात लवकर आपला अंशूचा बड्डे येणार आहे, ते म्हणजे 1 तारखेला. सो निघावं म्हणलं जरा थोडंसं 2-3 दिवस लवकर, थोडंसं जरा घरी एन्जॉय पण होईल. अंशूसाठी नाही, फॅमिलीसाठी पण सरप्राईज आहे. आणि अंशूसाठी पण आपण गिफ्ट घेतलं आहे, त्याच्यामुळे आता मी घरी निघतोय. घरी निघून मस्त एन्जॉय करूयात.
आता जरा थोडंसं रिलीफ, कारण आता जस्ट आता नेक्स्ट एप्रिल महिन्यामध्ये आपले पेपर्स पण आहेत, एक्झाम पण आहे. तर सध्या टर्म एक्झाम, प्रिलिम एक्झाम आहे, त्याच्यानंतर मग कॉलेज एक्झाम चालू होतील आणि मग नंतर फर्स्ट सेमिस्टर आपलं रिअल सेमिस्टर क्लिअर झालं की मग बाय बाय MBA, आपलं MBA पण संपून जाईल. थोडंसं जरा घरी व्यवस्थित टाईमपास करून, टाईम रेस्ट करून, थोडंसं टाईम फुलफिलमेंट घेऊन आपण जरा मस्त एन्जॉय करूयात. आणि आता थोडंसं जिमला पण गॅप पडणार आहे, घरी जाण्याचं पण एक रिझन आहे आणि इथं थांबण्याचं पण एक रिझन नाही आहे. ती अशी गोष्ट आहे की माझी तब्येत खरंच खूपच असं डाऊन होत चालली आहे. मी प्रिटेंड करतोय की मला बरं वाटतंय किंवा मी बेटर होऊ शकतो, किंवा थोडंसं जिमला गेल्यावरती थोडंसं डान्स केल्यानं किंवा जिम केल्यानं जरा वाटते, पण जरा असं वाटायला की बाबा कुठं तर असं विकनेस मला स्वतःहून जाणवतोय की अंग गळणं किंवा थोडंसं अंगात कणकणी सुटली माझी. आता असं रूमवरती बसून होणार नाही, घरी गेल्यावर जरा थोडंसं रिलीफ वाटेल. त्याच्यामुळे मंडळी जरा थोडं घरी गेल्यावरती जरा थोडंसं रिलीफ पण महसूस होईल, जरा थोडं टाईमपास पण होईल आणि मेन म्हणजे अंशूचा बड्डे पण साजरा होईल. ओके, तर आता सध्या मी आहे ट्रॅव्हल्सला, म्हणजे ट्रॅव्हल बसमध्ये 5-6 वाजता आपण पोचू. अजून तर काय मी काही जेवण अजून केलं नाही, म्हणजे गेलो होतो जेवायला आपण, तिथे इतकी गर्दी होती की ते जस्ट आम्हाला सांगितलं की अर्धा 1 तास तर लागेल आणि जस्ट 20 मिनिटानंतर बस होती. त्याच्यामुळं जाऊ द्या म्हणलं. तर बघू, जर जमलं तिथं कुठं हॉटेलवरती जर बस थांबली तर आपण जेवण करू, नाहीतर मग सट्टात आपण झोपून. म्हणजे आता काहीतरी जेवण करून घेऊया, मला लागली भूक. बरं झालं लवकर थांबले, 11:30 वाजले. जाऊ दे, बरं झालं, मला लय झोप लागत होती तसंही. आता लवकरात लवकर जेवण करू, जेवण करून सटं झोपणार आहे ना. आता काय खायचं बघा, दाल फ्राय खाऊ, दाल फ्राय सारखा तुमचं. ओके, भाई आता कुठं तर जाऊन बरं वाटतं, लय भूक लागली. मंडळी बस आली. हां जरा चला मंडळी, फायनली आलो बाबा. शरा उठला यार, म्हणजे 1 वाजता गाडी थांबते, अचानकच एवढं लवकर कसं काय थांबते काय माहिती. चला मंडळी, आता मस्त जेवण झालंय, आता आपण मस्त गान मस्त तडकडी झोप घेऊ. सकाळी धाराशिवमध्ये पधरल्यावरच व्लॉग चालू करतो. ओके, तोपर्यंत आता